टाइम्समधून। कल्याणच्या मोहने परिसरात राडा फटाक्यांच्या स्टॉलवर 2 गटांमध्ये वादातील मारहाणीनंतर घरांवर दगडफेक। कल्याणमध्ये फटाक्यांच्या वादात झालेल्या राड्यात गुंडांची महिलांना मारहाण। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी संध्या साठेंना मारहाण। राष्ट्रवादीच्या संध्या साठेंनी गाव गुंडांचा मुकाबला केल्याची माहिती। मारहाण करणाऱ्यांना तातडीने ताब्यात घ्या। मारहाण झालेल्या कल्याणमधील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारीची मागणी। पोलिसांकडून महिलेला तक्रार करण्याची सूचना। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात माघार घेण्यास शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांचा नकार। तर मोहोळ यांच्यावर आरोप करताना आपल्यावर एकनाथ शिंदे कारवाई करणार नाहीत असा धंगेकरांकडून विश्वास व्यक्त। रवींद्र धंगेकरांची पुन्हा एकदा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका। घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत अशी धंगेकरांची टीका। आरोप करणाऱ्यांकडे असलेले पुरावे आधी तपासा। धंगेकरांच्या आरोपावर खासदार मोहोळ यांची प्रतिक्रिया। तर निवडणूक हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून व्यक्तिगत टीका सुरू असल्याची मोहोळ यांची प्रतिक्रिया। धंगेकरांचे बोलवते धनी वेगळेच असून ते सरकारमध्ये आहेत। खासदार संजय राऊत यांची धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांवर टीका। रवींद्र धंगेकर यांनी जैन समाजाच्या जागेबद्दल मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांची मागणी। मतदार याद्यांमधील घोळाचा विरोधकांना झालेला लाभ चव्हाट्यावर आणून अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। गोंदिया नगर परिषदेच्या वॉर्ड रचनेवर काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मुलाचा आक्षेप। अनावश्यक मनमानी कृती केल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल। महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर 2 पाऊल मागे चला, अन्यथा एकला चलोरेच्या भूमिकेत मंत्री भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना इशारा। अकोल्यात वंचितला ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का। वंचितचे जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे यांचा भाजपमध्ये प्रवेश। मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली शरद पवारांची भेट। डिसेंबरमध्ये होणाऱ्या एमसीएच्या निवडणुकीसंदर्भात ही भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती। आरएसएसच्या पथसंचलनावर बंदी घाला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी। मराठवाड्यात जय भगवान महासंघ आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार। जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची पत्रकार परिषदेतून घोषणा। कबूतरखाना बंदीविरोधात 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण। जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची घोषणा। कबूतरखान्यांच्या बंदीच्या निर्णयाचा निषेधार्थ आंदोलन करणार। काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी साजरी केली भाऊबीज। अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांना ओवाळत यशोमती ठाकूर यांनी साजरी केली भाऊबीज। भाजप आमदार चित्रा वाघ दरवर्षीप्रमाणे भाऊबीजेसाठी प्रसाद लाड यांच्या घरी। आमचं नातं रक्ताच्या पलीकडचं, वेगवेगळ्या पक्षात असताना आमच्या नात्यात खंड पडला नाही, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडक्या बहिणींसोबत साजरी केली भाऊबीज। हजारो माता भगिनींनी पंचआरतीनं केलं लाडक्या भाऊरायाचं औक्षण। मंत्री भरत गोगावलेंनी मतदारसंघातील आदिवासी बहिणींसोबत साजरा केला भाऊबीजेचा सण। यावेळी ओवाळणीच्या वेळी परसबागेतील केळी आणि भेटवस्तू या भगिनींनी मंत्री गोगावलेंना दिली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन भाऊबीज साजरी केली। बहीण दुर्गा तांबे यांच्या राजकीय कारकिर्दीचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून तोंड भरून कौतुक। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी साजरी केली भाऊबीज। संभाजीनगर येथील निवासस्थानी आपल्या भावंडांसह भाऊबीजेचा सण साजरा केला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी बीडच्या परळीतील आपल्या निवासस्थानी साजरी केली भाऊबीज। आपल्या तिन्ही भावांचं औक्षण केलं। तिन्ही भावांनी सुषमा अंधारे यांचे आशीर्वाद घेतले। पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या निमित्तानं अग्निशामक दलाच्या जवानांसाठी भाऊबीज कार्यक्रमाचं आयोजन।
कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि तृप्ती देसाई यांची उपस्थिती. अभिनेता रितेश देशमुखनं दिवाळी पाडव्यानिमित्त पत्नी जेनेलिया देशमुखसह मुलांचं औक्षण केलं. यंदाची दिवाळी लातूरमध्ये साजरी न करता त्यानं मुंबईत दिवाळी साजरी करत हा क्षण सोशल मीडियावर पोस्ट केला. अभिनेता अजय देवगणनं कुटुंबियांसह साजरी केली दिवाळी. मुलगा युग आणि काजोलसह केलं ट्विनिंग. इशिता दत्तानं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले. साताऱ्याच्या माण तालुक्यात पुकळेवाडी इथे दिवाळीनिमित्त मंदिराभोवती मेंढ्या पळवण्याची पारंपरिक परंपरा. गावच्या मेंढऱ्यांच्या कळपाचा यामध्ये सहभाग. पिवळ्या रंगानं रंगवलेली मेंढरं मोठ्या संख्येनं सहभागी. भारतीय महिला क्रिकेट टीमनं साजरी केली दिवाळी. महिला खेळाडूंकडून फटाक्यांची आतषबाजी. बीसीसीआयनं पोस्ट केला व्हिडिओ. यावेळी सगळ्या भारतीय महिला खेळाडू भारतीय पोशाखामध्ये पाहायला मिळाल्या. जळगावमधील नारी शक्ती महिला संस्थेकडून भाऊबीजेच्या कार्यक्रमाचं आयोजन. बेघर निवारा केंद्रात असलेल्या बांधवांना कौटुंबिक प्रेमाचा जिव्हाळा देण्याचा प्रयत्न. अहिल्यानगरच्या भिंगार उपनगर इथे माणुसकी मित्रमंडळाकडून दिवाळीत नवीन उपक्रम. शहरातून दिवाळी फराळ गोळा करून गरीब कुटुंब आणि वंचित घटकांना त्याचं वाटप करण्यात येणार आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये 250 वर्षांची परंपरा जोपासत भुईकोट किल्ल्यावर दीपोत्सव. भुईकोट दुर्ग दिव्यांच्या प्रकाशानं उजळला. एक पणती अमर जवानांसाठी उपक्रम. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि काकानी विद्यार्थ्यांचा पुढाकार. धुळ्यात खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात दीपोत्सवाचं आयोजन. शेकडो दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळला. दिवाळीनिमित्त एकविरा देवीला विविध पदार्थांचा नैवेद्य. मीरा भाईंदरमधील पेंडकरपाडा गावातील निर्बादेवी मंदिराच्या पटांगणात भव्य दीपोत्सव. स्थानिकांनी एकत्र येत 7,000हून अधिक दिवे प्रज्वलित करत श्रीकृष्णाची प्रतिकृती साकारली. सिंगापूरमध्ये दिवाळीचा उत्साह. सिंगापूरमधील लिटिल इंडियाचे रस्ते दिव्यांनी उजळले. सिंगापूरमधील प्रशासकीय पदांवर काम करणाऱ्या भारतीयांनी शेअर केला दिवाळीचा हा खास व्हिडिओ. भाऊबीजे निमित्तानं एसटी बसनं प्रवास करणाऱ्या महिलांना प्राधान्य. नागपूरच्या गणेशपेठ आगार बस स्थानकावर महिला प्रवाशांची मोठी गर्दी. एसटी बसमध्ये महिलांना हाफ तिकीट असल्यानं एसटीनं प्रवासाला पसंती. नाशिक बस स्थानकाच्या आवारात खासगी वाहतूकदारांच्या एजंटचा सुळसुळाट. एसटीचे प्रवासी आपल्याकडे वळवण्यासाठी खासगी गाड्यांचे एजंट थेट बस स्थानकात. एजंटचा सुळसुळाट रोखण्यात एसटी महामंडळ कमी पडत असल्याचं दृश्य. गगनाला भिडलेल्या सोन्याच्या दरात 6,000ची घसरण. तोळ्याला 1,23,000चा भाव तर चांदीही 7,000 स्वस्त. चंद्रपूर शहराजवळ असलेलं मोरवा विमानतळ उडाण योजनेत सामील करा. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्र सरकारकडे मागणी. मोठ्या शहरांशी चंद्रपूरचा हवाई संपर्क झाल्यास विकास तीव्र गतीनं होईल. मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं मत. दिल्लीतल्या ताज हॉटेलमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून गेलेल्या महिलेचा अपमान. सलवार कमीज आणि मांडी घालून जेवणावरूनही सुनावलं. कोल्हापुरी चप्पल ऐवजी क्लोज शूज घालावे तर मांडी घालून बसण्यालाही ताजच्या मॅनेजरचा विरोध. धुळ्याच्या शिरपूरमध्ये भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल. खरेदी केलेलं दूध काही तासातच खराब झालं. उकळल्यावर दूध रबरासारखं झाल्याचा व्हिडिओ शेअर. दूध विक्रेत्याविरुद्ध कारवाईची मागणी. धुळ्यातील भेसळयुक्त दुधाच्या व्हायरल व्हिडिओनंतर अन्न आणि औषध प्रशासन खडबडून जागं. संबंधित विभागाकडून दुधाच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार. भेसळयुक्त दुधाची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. कोल्हापुरातील इंगळी गावच्या हद्दीत अघोरी पूजेचा प्रकार. 8 ते 10 तरुणांनी मध्यरात्री गावात फिरून अघोरी पूजा केल्याचं उघड. गावच्या कमानीजवळच जनावरांचं काळीज पांढऱ्या फडक्यात ठेवून कुंकू, गुलाल आणि लिंबू ठेवल्याचा प्रकार. कर्जतमध्ये पिसाळलेल्या बैलाचा हैदोस. चालत्या दुचाकी स्वाराचा या बैलानं दिलेल्या धडकेत मृत्यू. पिसाळलेल्या बैलाला आवर घालण्यासाठी खोपोलीमधील रेस्क्यू टीमला पोलिसांकडून पाचारण करण्यात आलं.
विजेच्या धक्क्यानं पती पत्नीचा मृत्यू. पुण्याच्या दौंड तालुक्यातील नांदगावमधली घटना. शेळीला वाचवण्यासाठी गेले असता शॉक लागल्यानं शेळीसह पती पत्नीचा मृत्यू. वाशिमच्या आमखेडा येथे पारधी समाजामध्ये घरगुती वादातून चाकू हल्ला. हल्ल्यात मानेवर धारदार चाकूनं वार केल्यानं एकाचा जागीच मृत्यू, 4 जण जखमी. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवणजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह. मदनवाडी गावच्या हद्दीत पुलाखालील पाण्यात हा मृतदेह आढळून आला. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. यवतमाळच्या चौसाळा जंगल परिसरात आढळला मानवी अवशेष. लोहारा पोलिसांनी घेतला घटनास्थळाचा आढावा. डीएनए अहवालाची प्रतीक्षा. परभणीच्या सेलूमध्ये भाऊबीजेच्या पहाटे चोरट्यांचा हैदोस. 2 ठिकाणी मारहाण करून जबरी चोरी, एकाचा मृत्यू. वाशिमच्या रिसोडमध्ये 4 व्यापाऱ्यांची दुकानं चोरट्यांनी फोडली. चांदीचे शिक्के, 45,000 रुपयाचा ऐवज लंपास. वाशिमच्या पाटणी चौक इथे एका दुकानाच्या गोडाऊनमध्ये 40 क्विंटल सोयाबीन गोणीला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी हाती येते निलेश घायवळ प्रकरणातली. निलेश घायवळचा पासपोर्ट आता रद्द झाल्याची माहिती समोर आलेली आहे. निलेश घायवळवर अनेक गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आता हा निलेश घायवळचा पासपोर्ट देखील रद्द झाल्याचं समजतंय. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून तसे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. तेव्हा निलेश घायवळ प्रकरणात ही एक मोठी अपडेट समोर आली आहे. आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली.